नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर मी असं काही लवकरच उठले होते कारण आमच्या अहोंना आज ऑफिसला जायचं होतं. तर मी माझी अंघोळ वगैरे करून घेतली. त्यानंतर मी नाश्त्यासाठी पोहे बनवले होते. त्यानंतर पटकन मी चहासुद्धा करून दिला. चहा आणि पोहे मी अहोंना दिले. त्यांना तर काय ऑफिसला डब्बा न्यायचा नव्हता, सो मी त्यांच्यासाठी खारे शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्सचे लाडू पॅक करून दिले. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर आज होती गुरुपौर्णिमा. तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर मी छान अशी देवपूजा करून घेतली, नैवेद्य वगैरे देवाला अर्पण केलं. त्यानंतर लगेच तुळशीची पण पूजा करून घेतली. आज आम्हाला स्कूलमध्ये जायचं होतं गुरुपौर्णिमेच्या फंक्शनसाठी, तर आम्ही पटकन नाश्ता करून घेतला. त्यानंतर मी पूजेची छान अशी थाळी रेडी केली आणि मी सुद्धा रेडी झाले. स्त्रियांचं सुद्धा आवरलं आणि आम्ही स्कूलमध्ये पोहोचलो. गुरुपौर्णिमेनिमित्त स्कूलमध्ये छान असा कार्यक्रम ठेवला होता. आपल्या आईवडिलांची पूजा करायची होती. ही माझ्या बहिणीची मुलं आहेत. त्यांची मम्मी येऊ शकणार नव्हती, सो तिच्या जागी मी गेले. त्यांनी माझी पूजा केली आणि छान असा आशीर्वाद घेतला. त्यांचं पाहून स्त्रीने सुद्धा माझी पूजा केली आणि आशीर्वाद घेतला. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई ही आपली पहिली गुरु असते. श्री तर फर्स्ट टाईम एखाद्या स्कूलमध्ये गेला होता आणि तो एवढा एन्जॉय करत होता, त्याला खूप सारं पाहायला भेटत होतं. तर कार्यक्रम संपला होता आणि आम्ही आलो होतो घरी. घरी आल्यानंतर मी चपात्या आणि गवारीच्या शेंगा असा छान असा स्वयंपाक केला आणि टी व्ही पाहत पाहत मस्त असं जेवण केलं. मला असं टी व्ही पाहत पाहत जेवण करायला खूप आवडतं. कोणाला कोणाला आवडतं कमेंट करून नक्की सांगा. श्रीसाठी मी दुधामध्ये तूप, साखर आणि चपाती कुस्करून दिली होती. तो छान असा एन्जॉय करत होता. काही आम्हाला जायचं होतं स्वामींच्या मठामध्ये. तर संध्याकाळचे 6 वाजले होते आणि आम्ही दोघंही मस्त असे रेडी झालो होतो आणि आम्ही निघालो होतो स्वामींच्या मठामध्ये. तर आमच्याजवळ स्वामींचा मठ आहे. आम्ही आलो होतो. आम्ही इथनं प्रसाद आणि फुलं घेतली. त्यानंतर औदुंबराच्या पाया पडलो. त्यानंतर मंदिरामध्ये गेलो आणि स्वामींचं सुद्धा दर्शन घेतलं. त्यानंतर इथे पूजा, आरती आणि प्रवचन झालं. असा होता आजचा आमचा दिवस. बाय.